शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 9वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झालेले आहे. बैठकीमध्ये आज मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. तर या जिल्ह्यांमध्ये आणि याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर आता नमो शेतकरीचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य सरकार बैठकीमध्ये आज मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. याचप्रमाणे मुख्य बातमी, राज्यातील बैठकीमध्ये जे काही नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे. तर प्रत्येक शेतकरी बांधवांना 2,000 रुपये नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 9वा हप्ता थेट डीबीटीद्वारे खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर केंद्राच्या PM किसान योजनेसोबतच मोठा फायदा इथं होत आहे. आता यामध्ये जे काही जिल्हे आहे, सर्वप्रथम अनेक जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा हप्ता जमा होत आहे. तर यामध्ये बीड आहे, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम. तर तुमच्या खात्यामध्ये जर 2,000 रुपये जर जमा झाले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत तर अशाने पुन्हा कशा पद्धतीने इथं सुरू करायचे हे सुद्धा आपण इथं सांगणार आहे. तर आता जिल्ह्यावाईज टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे. काही जिल्हे पेंडिंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 9वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळत आहे. आता यामध्ये कोण पात्र आहेत हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये ज्यांचा नमो शेतकरी योजनेचा अर्ज अप्रूव्हल आहे, म्हणजे तुम्ही तुमचा अर्ज फॉर्म इथं अप्रूव्हल असेल तरच तुम्हाला नमोचे 2,000 रुपये जमा झालेले असेल. PM किसान योजनेच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. आता यादीत नाव कसं पाहायचं हे सुद्धा सांगणार आहे. PM किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव देखील असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे. DBT खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा होणार आहे. ही KYC पूर्ण इथं झालेली असणे आवश्यक आहे. तर आता ही KYC कशाची, तर बँकेची KYC वेगळी आहे आणि PM किसानची KYC वेगळी आहे. तर PM किसानची KYC तुम्हाला करणे आवश्यक आहे आणि जमिनीची नोंद 7/12 हे योग्य असणे आवश्यक आहे. आता कुणाला पैसे आलेले नाहीत तर आता बरेच जणांचे KYC नाही केलेले आहे, आधार लिंक नाही आहे, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, बँक खाते इनॅक्टिव्ह आहे. तर अशांचे पैसे इथं थांबलेले आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे. बीडमध्ये 2,000 रुपये वाटप इथं सुरू झालेले आहे नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा. यवतमाळमध्ये पेंडिंगमध्ये आहे, 2,000 रुपये लवकरच जमा होईल. नांदेडमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे 2,000 रुपये. लातूरमध्ये सुद्धा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परभणीमध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जालन्यामध्ये सुद्धा 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर बुलढाणा झाल्याच्या नंतर इथे आपलं अकोल्यामध्ये पेंडिंगमध्ये 2,000 रुपये लवकरच जमा होईल. वाशिममध्ये सुद्धा 2,000 रुपये लवकरच जमा होणार आहे. नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 9वा हप्ता, ज्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता मिळालेला होता अशा शेतकरी बांधवांना 9वा हप्ता देखील जमा होत आहे. यानंतर इथे आपलं धाराशिव, उस्मानाबाद 2,000 रुपये पेंडिंगमध्ये लवकरच जमा होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. पुणेमध्ये पेंडिंग आहे, अहमदनगरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, सोलापूरमध्ये पेंडिंग आहे आणि सातारामध्ये देखील इथं पेंडिंग आहे. पेंडिंग जिल्ह्यात लवकरच जमा होणार आहे. यानंतर इथे आपलं सांगलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे जे की 2,000 रुपये. कोल्हापूर आहे, नाशिक आहे आणि धुळे आहे, या जिल्ह्यांमध्ये लवकरच जमा होईल. पेंडिंगमध्ये आहे सध्या. नंदुरबारमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये पेंडिंगमध्ये आहे. मुंबई शहरमध्ये पेंडिंगमध्ये आहे. मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पेंडिंग आहे. ठाण्यामध्ये सुद्धा पेंडिंग आहे. पालघरमध्ये देखील इथं पेंडिंग आहे आणि रायगडमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर हे जिल्हे पेंडिंग आहे. तर तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता इथं वाटप सुरू झालेला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं जमा होणार आहे. PM किसानची KYC केली तरच नमोचा हप्ता तुम्हाला इथं जमा होणार आहे. आता PM किसानची KYC देखील तुम्हाला करावी लागणार आहे. बरेच शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. तर त्याचं मूळ कारण म्हणजे शेतकरी बांधवांनी KYC केलेली नाही आहे. सर्वप्रथम PM किसान गुगलवर क्रोम ओपन करा किंवा वेबसाईट ओपन करा, PM किसान टाका, KYCचा ऑप्शन येईल, यावरती क्लिक करा, आधार नंबर टाका, आधारवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा. तुमची KYC तर डन होऊन जाईल. सेम प्रोसेस आहे, थोडीशीच प्रोसेस आहे. आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची KYC कशा पद्धतीने इथं करायची आहे ते बघू शकता. त्यानंतर KYC केल्यानंतर तुमचे जर पैसे बंद असेल, KYCमुळे जर अडकलेले असेल तर ते पुन्हा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास
सुरुवात होणार आहे. दुसरं जे यामध्ये आहे, जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नसेल तर ते करून घ्या. याचप्रमाणे जर तुमची KYC जर होत नसेल, तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्ही CSC सेंटरवरती जा. बायोमेट्रिक म्हणजे थंबच्या माध्यमातून तुम्ही तुमची KYC करू शकता. CSCच्या किंवा ऑनलाईन सेतूवरती जा आणि CSCच्या मार्फत तुम्ही तुमची KYC करून घ्या. यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे आता यादीमध्ये नाव आहे की नाही, यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला PMचा आणि नमोचा दोन्ही हप्ते तुम्हाला इथे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे इथे मिळणार नाही. आता यादीचं नाव कसं पाहायचं आहे, सर्वप्रथम PM किसान ऑफिशियल पेजवरती जा, PM किसान टाका आणि बेनिफिशियरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. आपलं राज्य निवडा, महाराष्ट्र, तालुका, जिल्हा, गावाचे नाव निवडा आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करा. तर तुम्हाला संपूर्ण गावाची यादी तुम्हाला बघायला मिळेल. तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. सर्वात आधी हे चेक करा, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील अशांनी KYC आहे का, आधार लिंक आहे का, DBT ॲक्टिव्ह आहे का, अर्ज अप्रूव्हल आहे का, बँक खाते ॲक्टिव्ह आहे का, हे चेक करायचं आहे. यानंतर इथे आपलं स्टेटस तपासायचं आहे, म्हणजे SMS आला का, बँक पासबुक चेक करून घ्या, मोबाईल नंबर चेक करून घ्या. यानंतर संपर्क कुठे करायचा आहे, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, ऑनलाईन सेवक असेल किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा आपल्या महसूल विभाग किंवा तहसील विभागामध्ये जा. तहसीलमध्ये PM किसानचं एक ऑफिशियल पेज आहे, तिथंच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे काउंटर बघायला मिळेल. तिथं तुमचे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचं आहे, लेखी अर्ज नेऊन द्यायचं आहे त्यांना. तर थोडक्यात काय आहे, सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे ते येणार नाही, 5 ते 6 दिवस लागू शकते. तर आता डेमो अर्ज लिहून तिथं तुम्हाला या पद्धतीने अर्ज लिहायचा आहे. प्रति कृषी अधिकारी किंवा तुम्हाला इथे तहसीलदार साहेब असं लिहिलं तरी चालेल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नवा हप्ता 2000 रुपये जमा न झाल्याबाबत किंवा हाच हप्ता नाही, आता तुम्हाला आधी जर हप्ते मिळालेले नसेल तर तहसीलमध्ये जाऊन एक नमो शेतकरी आणि PM किसानचं एक ऑफिस राहते, तिथं तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे, आपले डॉक्युमेंट्स तिथं जोडून द्यायचे आहे. याचप्रमाणे आता मी खालील सही करणारा किंवा करणारी महिला असेल किंवा पुरुष असेल अर्जदार नमो शेतकरी योजनेचा लाभ आहे. तर माझ्या योजनेचा नवा हप्ता अद्यापही माझ्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC कोड, तालुका, जिल्हा, गावाचे नाव. याचप्रमाणे मी माझे अटी पूर्ण केलेल्या आहेत. KYC, आधार लिंक, DBT ॲक्टिव्ह आहे, तरीही माझ्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे तर जमा होत नाही आहे. तरी कृपया माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर माझे हप्ते पुन्हा सुरळीतपणे सुरू करावे. तुम्ही तुमच्या मताने देखील अर्ज लिहू शकता. याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर अशा प्रकारचा SMS इथं येत आहे. तर आता पैसे देखील खात्यामध्ये नवा हप्ता इथं जमा होत आहे. सर्वांनी चेक करा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर